सासूबाई वारल्याबरोबर सगळेजण म्हटले नोकरी सोडून दे. मी म्हटलं नाही, मला त्रास होतो ना, मी नोकरी करणार आणि मी करत होते. त्याच्यातच ह्यांची बदली झाली लगेच. आता सगळेजण म्हटले आता तुझं करिअर बघायचं आहे का पोरांचं करिअरकडे लक्ष देणार आहेस? नोकरी सोडून दे आणि बघ त्यांच्याकडे. दिलं लक्ष त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडेच बघत राहिले. आणि आत्ता नवरा म्हणतोय काही केलं नाहीस, एवढी शिकलीस पण काही केलं नाहीस बाबा, तू 4 पैसे कमवले नाहीस तू. अरे अशी चीड आली ना मला. नोकरी करत होते, ती जर नोकरी मी कंटिन्यू ठेवली असती ना, आज परमनंट असले 60-70 हजार रुपये मला पगार असला असता. आणि आत्ता 40 वयाला म्हणतात की नोकरी बघ म्हणून. काही ते असे म्हणणार का वा 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 वा, इतक्या वर्ष तुम्ही संसार केलात, आता या 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 तुम्हाला नोकरी देतो आम्ही. घेऊनच बसलेत ना माझ्यासाठी नोकऱ्या तिथं. म्हटलं काय बोलायचं यांना. सासूबाई वारल्याबरोबर सगळेजण म्हटले नोकरी सोडून दे. मी म्हटलं नाही, मला त्रास होतो ना, मी नोकरी करणार आणि मी करत होते. त्याच्यातच ह्यांची बदली झाली लगेच. आता सगळेजण म्हटले आता तुझं करिअर बघायचं आहे का पोरांचं करिअरकडे लक्ष देणार आहेस? नोकरी सोडून दे आणि बघ त्यांच्याकडे. दिलं लक्ष त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडेच बघत राहिले. आणि आत्ता नवरा म्हणतोय काही केलं नाहीस, एवढी शिकलीस पण काही केलं नाहीस बाबा, तू 4 पैसे कमवले नाहीस तू. अरे अशी चीड आली ना मला. नोकरी करत होते, ती जर नोकरी मी कंटिन्यू ठेवली असती ना, आज परमनंट असले 60-70 हजार रुपये मला पगार असला असता. आणि आत्ता 40 वयाला म्हणतात की नोकरी बघ म्हणून. काही ते असे म्हणणार का वा 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 वा, इतक्या वर्ष तुम्ही संसार केलात, आता या 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 तुम्हाला नोकरी देतो आम्ही. घेऊनच बसलेत ना माझ्यासाठी नोकऱ्या तिथं. म्हटलं काय बोलायचं यांना.